नमस्कार रसिक प्रेक्षक हो, फक्त मराठीच्या फेसबुक लाईव्ह पेजवर तुम्हा सर्वांचं मी रवीना भायदे स्वागत करते. आज आपण इथे लाईव्ह आलो आहोत एका छान कलाकाराशी, म्हणजेच आपले लाडके अभिनेते मिलिंद गवळी यांचा वाढदिवस आहे, म्हणूनच आपण इथे जमलो आहोत. तर वेळ न दवडताच आपण त्यांना इथे कनेक्ट करूया. हॅलो सर, कसे आहात तुम्ही? मस्त छान आहेत. थँक यू सो मच. सर, किती छान दिसताय तुम्ही. सर्वप्रथम तुमचं मी इथे स्वागत करते आणि फक्त मराठीच्या ह्या टीमतर्फे मी तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देते. थँक यू. खूप खूप शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू सो मच. आय एम ऑनर्ड. सर, तुम्ही लाईव्ह आला आहात आणि बघा किती सारे कमेंट्स इथे विशेष येत आहेत तुमच्यासाठी. निलिमा थँक यू. फक्त मराठी थँक यू. संगम सोनी हॅलो हॅलो नमस्कार. थँक्यू सो मच सर. सर, मला इथे सर्वप्रथम तुम्हाला विचारावंसं वाटतं आहे, आज तुमचा बर्थडे आहे आणि बर्थडेच्या वेळेस आपले प्लॅन्स असतात फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, आणि प्लॅन्स न करता तुम्ही तिथे शूट करत आहात आणि त्यातला तर तुम्ही वेळ काढला आहे आणि फक्त मराठीच्या या लाईव्ह फेसबुक पेजवर तुम्ही आला आहात. थँक्यू सो मच. तर हे तुम्ही जुळून, म्हणजे हे जुळून आलेलं आहे की तुम्ही ठरवून केलेलं आहे सर? नाही नाही, एक तर मी फक्त मराठीचा खूप खूप आभारी आहे. आज दिवसभर ते माझे सिनेमे दाखवत आहेत आणि याच्यासाठी सारखं मोठा अभिमानाचं किंवा आय एम सो ऑनर्ड आपण म्हणतो ना की हे स्वप्न आहे की दिवसभर एका चॅनलवर, इतक्या मोठ्या चॅनलवर तुमचेच चित्रपट म्हणजे खूपच छान वाटतं मला. ते फिलिंग इतकं छान वाटतंय आणि प्रेक्षक इतके भरभरून प्रेम देतात आणि फक्त मराठी चॅनल मार्फत मी माझ्या मायबाप प्रेक्षकांबरोबर संवाद साधू शकतो. हे भाग्य आहे माझं. मला वाढदिवस साजरा करायला नाही आवडत. म्हणजे वाढदिवस खरं तर मी सगळ्यांना, पण ज्यांचे वाढदिवस असताना त्यांना म्हणतो की तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? वाढदिवस आहे ना, आईनी त्या 9 महिने पोटात तुम्हाला ठेवलं, तिने त्रास सहन केला. आज तिचा दिवस आहे, आज आईचा दिवस आहे. आणि आज मी पोस्ट पण जी इन्स्टावर टाकली आहे ती आईची पोस्ट येस टाकलेली आहे की सर. आज तिची. पण या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मायबाप प्रेक्षकांसमोर यायला मिळतंय, त्यांच्याशी संवाद साधायला मिळतोय. हे इतके छान छान लोक मला माझ्याशी संवाद साधतायत. हे खरं भाग्याच आहे. सर, तुम्ही खूप छान दिसत आहात आणि ब्लॅक कलर तर आणखी खुलून दिसतो तुमच्यावर, आणि एक बर्थडेचा एक वेगळा तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर सर. सर, मला इथे तुम्हाला विचारावंसं वाटतंय की इतके तुम्ही सिनेमे केले आणि म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्ही पाऊल घातलं, तेव्हा म्हणजे कोणत्या गोष्टींनी तुम्हाला मोटिवेट सर केलं की तुम्ही ठरवलं की नाही, आपल्याला इथेच जायचं आणि हेच आपलं क्षेत्र आहे? नाही, अगदी लहान वयामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी इन्फ्लुअन्स करतात की ज्या गोष्टी फॅसिनेट करतात. म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना, मला आठवतं 2री-3रीत होतो ना, तेव्हा सगळ्यांकडे टीव्ही नव्हते. म्हणजे या पिढीला कदाचित ते माहितीच नसणार, कारण आता ही जी पिढी आहे ना, त्यांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला बेडरूम मध्ये सुद्धा टीव्ही, हॉलमध्ये सुद्धा टीव्ही, काहींच्या बाथरूम मध्ये सुद्धा टीव्ही आणि त्यांच्या मोबाईलमध्ये टीव्ही आणि सगळंच. म्हणजे त्यांना हे माहिती नाही की टीव्ही बघण्यासाठी लोक 4-5 बिल्डिंग सोडून दुसऱ्याच्या घरातनं खिडकीतनं सुद्धा टीव्ही बघायचे. आणि रविवारचा फक्त एकच सिनेमा असायचा 6 वाजता. टीव्ही सुरू व्हायचा 6 वाजता आणि बंद व्हायचा 9 वाजता. ती पिढी, त्या पिढीतले आम्ही, ते सगळ्या जे माझ्या पिढीतले आहेत यंग लोक, जे माझ्या पिढीतले यंग लोक आहेत, त्यांना माहिती आहे की टीव्ही चं जे फॅसिनेशन होतं. आणि त्यावेळेला एखादी राजेश खन्नाची झलक दिसायची, एखादी जितेंद्रची झलक दिसायची, किंवा आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागलो तेव्हा अमिताभ बच्चन आणि यांचे सिनेमे थिएटरला जाऊन बघणं, ते खूप मोठं फेस्टिवल असायचं. थिएटरला जाऊन सिनेमा बघायचं म्हणजे त्या दिवशी तो दिवसच दिवाळीसारखा असायचा. आणि त्या मोठ्या पडद्यावर या मोठ्या मोठ्या कलाकारांना बघून, त्यांचा अभिनय बघून, ते सबकॉन्शियस माइंड मध्ये ते स्वप्न
राहिलं शाळेत शिकत असताना, कॉलेजमध्ये गेल्यानंतर, की आपण पण असं हिरो व्हायचं. बरं, माझी आई आहे ना, ती मला हिरो म्हणायची. ओ. तर कुठेतरी माझ्या मनामध्ये बिंबवलं होतं, की माझा मुलगा हिरो आहे. बाकीचे लोकं माझ्याकडे बघायचे तर ते काय फार मला हिरो वगैरे समजायचे. बरं, अजून इंडस्ट्रीमधले सुद्धा लोकं मला हिरो तसं समजतच नाही. पण आई मला समजायची आणि कुठेतरी माझ्या मनामध्ये ना पक्क बसलं होतं, की हिरो व्हायचं. वॉव! काही झालं ना, हिरो व्हायचं. आणि मग त्या दृष्टीने ते स्वप्न बघत, 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 बघत आज ते मला असं वाटतं आज दिवसभरामध्ये फक्त मराठीने माझं एक ते स्वप्न असं पूर्ण केल्यासारखं मला वाटतं, की आज आई नाहीये. आई असती तर तिला किती आनंद झाला असता. ती दिवसभर त्या टीव्ही समोरून उठली नसती. हां, सर. सर जसं तुम्ही म्हणालात, की पिढी तर म्हणजे त्या पिढीसोबत तुम्ही वर्क केलेलं आहे, तुमच्या पिढीसोबत आणि न्यू जनरेशनसोबत सुद्धा तुम्ही काम करताय. सर तो हा जो प्रवास आहे, तर त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? एक तर यंग जनरेशन म्हणजे माझीच. मीच त्या येस यंग सर. जनरेशनमध्ये आहे. मी आज आज 23 वर्षाचा झालोय. सो असं काय पण मी सांगतो, की मी जो काळ बघितला म्हणजे अरुण सरनाईकांबरोबर मी पहिला चित्रपट केला होता वक्से पहिले. अरुण सरनाईक आताच्या पिढींना माहिती असायला हवे. त्यांनी 200च्या वरती हिरो म्हणून चित्रपट केलेत मराठीत आणि अतिशय देखणा हँडसम हिरो असा. तर त्यांनी मला तो कॉन्फिडन्स दिला. मी कॉम्प्लेक्स होतो. खरं सांगायचं झालं तर एक ते इंट्रोव्हर्ट होतो. मी लाजरा-बुजरा होतो. आणि मला असं वाटायचं, की ॲक्टर होण्यासाठी प्रोजेक्शन पाहिजे किंवा एक्स्ट्रोव्हर्ट पाहिजे किंवा तो बोलका पाहिजे आणि अ, पण तसं काही नाही आहे. तर अरुण सरनाईकांनी मला एक इतका छान कॉन्फिडन्स दिला माझ्या बघसे पहिले चित्रपटामध्ये. ते मला म्हणायचे, की "ते बघ माझ्याकडे बघ, माझा रंग बघ, माझं नाक बघ. हां, छोटंच आहे ना. दिसण्यावर काही नसतं. तुम्ही दिसण्यावर जाऊ नका. तुम्ही म्हणजे हा जो कॉन्फिडन्स कॉम्प्लेक्स असल्याचा जो हे होता ना तर त्यांनी तो कुठेतरी आपण हिरो होऊ शकतो, हं. हे कुठेतरी त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग हा प्रवास सुरू झाला, की आपण करू शकतो प्रयत्न करून आता इथपर्यंत आपण म्हणजे मी पोहोचलोय. वॉव! सर किती छान मेसेज तुम्ही शेअर केलाय. सर तुम्ही इतके सिनेमे केले आहात, तर त्यातील तुमचा कोणता आवडता सिनेमा आहे? म्हणजे ज्यात तुम्हाला काम करताना मजा आली आणि जर का आता सांगितलं, की त्याचा रिमेक आपण करूया त्या डिरेक्टरने, तर तुम्हाला कसं वाटेल आणि कोणता सिनेमा आहे तो? नाही, नाही. मला तर माझे प्रत्येक सिनेमे रिमेक केलेले आवडतील वॉव! आणि आईला विचार काय, की "अगं, ही आवडते तुला का तो आवडतो का तू?" आईची सगळी मुलं आवडतात. तर प्रत्येक सिनेमामध्ये जीव ओतून काम केलंय. प्रत्येक सिनेमामध्ये मीच होतो आणि माझंच घाम, रक्त तिथे सांडलेलं आहे. त्या मला माझा प्रत्येक सिनेमा जो चालला, नाही चालला, बरेचसे चित्रपट लोकांपर्यंत आलेच नाही. म्हणजे काही वेळेला काय व्हायचं, की माझे काही सिनेमे आहेत, जे आता फक्त मराठीवर दिसतायत. ते जेव्हा थिएटरला गेलं तर लागले ना, त्या दिवशी भरपूर पाऊस झाला. त्या वर्षी खूप दुष्काळ झाला. मग 3 वर्ष सलग दुष्काळ होता. मग ते सिनेमे लोकांपर्यंत लोकांना बघता आलेत आणि माझे ग्रामीण सिनेमे होते. त्यामुळे ना लोकं बैलगाडी 10-10, 15-15 किलोमीटर येऊन ती 2 किलोमीटर लांब पार करून ती रात्रभर त्या तंबूमध्येच चित्रपट बघणारे काही ग्रामीण सिनेमे होते. तर काही काळात, काही वेळेला ते पिक्चर लोकांपर्यंत पोहोचलेच नाही. आणि ते फक्त मराठी चॅनलच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचतायत. अतिशय म्हणजे आज तो सोबती दाखवला. तो सोबती पिक्चर मला नाही बघता आला. खरं सांगायचं मला तो बघायचा होता. तो थिएटरपर्यंत कधी लागला वगैरे माहिती नाही. सातारा, कोल्हापूरला लागला असेल आणि मला तो जाता आला नाही तिकडे. पण आज तो दाखवला गेला. त्या चित्रपटामध्ये अलकाताई नी काम केलंय. निशा परुळेकरचा पहिला चित्रपट होता आणि त्या चित्रपटामध्ये खूप मेहनत केली होती मी. खूप त्यातली एक फाईट सिक्वेन्स तर मला आठवतं, की इतकं लागलं होतं ते फाईट सिक्वेन्स करताना. आणि त्या चित्रपटातले बरेचसे किस्से मला आठवतायत. तर असे चित्रपट ते चॅनलमुळे लोकांपर्यंत पोहोचतात याचाच मला खूप आनंद होतो. चालेल. सर हो आणि इथे भरपूर प्रेक्षक म्हणत आहेत, की
गप्पा ऐकून खूप छान वाटतंय आणि त्यातल्या वा, त्यात विशेष सुद्धा येतच आहेत. विशेष अजिबात थांबत नाहीये. त्यावर किती छान. नीलम हां. नीलम ह्यांनी इथे टाकलेलं आहे, की फक्त मराठीवर आपले आज मूव्ही पाहत आहोत. तर सर खूप मस्त ॲक्टिंग केली आणि प्रत्येक भूमिकामध्ये तुम्ही आपलं पण टाकलेलं आहे आणि प्रत्येक भूमिका म्हणजे तुमची अगदी वेगळी आहे असं इथे लिहिलेलं आहे नीलम यांनी. सर तुमच्या एक सिनेमाचा डायलॉग इथे बोला म्हणून अशी एक रिक्वेस्ट आलेली आहे आपल्या हा प्रेक्षकांकडून. हा, मला तो मराठा बटालियनचा डायलॉग खूप आवडतो. प्रेक्षक हो, टेक्निकल इश्यू इथे आपण फेस करत आहोत. इथेच जॉईंट राहा सर, आपल्याला लगेचच कनेक्ट होतील. प्रेक्षक हो, तर तुम्ही तुमचे कमेंट्स इथे शेअर करत राहा. नक्कीच हे मी सरांपर्यंत पोहोचवेल. इथे आपल्याला टेक्निकल इश्यू आपण फेस करत आहोत. वेलकम बॅक सर. सगळे सॉरी सॉरी, ते issue झालाय, फोन आला आणि ते येस हे सर. झालंय. इथे प्रेक्षक म्हणजे असे झाले की अरे सर कुठे गेले. सॉरी. हा काही सर. काही वेळेला सर आणि मी ओल्ड स्कूल त्यामुळे काही टेक्निकल गोष्टी मला माहिती नाहीये त्याच्यातल्या, त्यामुळे फोन आला आणि हे डिस्कनेक्ट झालं. सर तुम्ही तुमचा डायलॉग फेवरेट म्हणत होतात. हा, अं, अं, मराठा बटालियन, हम शिवाजी वंश. अरे भगोड़े, तू क्या इस मराठे से लड़ेगा? हम शिवाजी के वंशज हैं. कल सूरज उगने से पहले कारगिल पर तिरंगा लहराएगा. ये एक मराठे की चुनौती है तुझे. सर खूप वर्षांचा डायलॉग बोलतोय, पण जेव्हा शिवाजी आणि हे असे डायलॉग येतात ना, तर अंगात रक्त सर सळसळतं. मला काटे आले. वाव सर. सर इथे वन्स मोर इथे कमेंट्स मध्ये. वा हा हा. सर त्यातल्या त्यात मला इथे विचारायला आवडेल की सिनेमे, नाटक आणि सिरियल ह्यामधील तुम्हाला कोणतं प्रिय आहे ज्यामध्ये तुम्हाला काम करायला जास्त आवडतं? मी कॉलेजमध्ये स्टेट लेवलवर नाटकातनं कामं केली. नाटक वाव. फार कमी केलं मी. मी सीरियल्स केल्या आणि सिनेमे खूप केले. तर तिन्ही वेगळे क्षेत्र आहेत. म्हणजे ते आपण कंपेअर नाही करू शकत. नक्कीच. तिन्हीचे काम करायची पद्धत वेगळी आहे. नाटकातनं कसं तुम्ही थेट प्रेक्षकांशी संवाद साधतात. तिथल्या तिथे तुम्हाला रिएक्शन मिळतं. आणि नाटकामध्ये तुम्हाला प्रोजेक्शनची फार गरज असते. म्हणजे तुम्ही स्टेजवर आहात आणि शेवटच्या रांगेत बसलेल्या माणसापर्यंत तुमचे इमोशन्स पोहोचवायचे असतात. त्यामुळे तिथे प्रोजेक्शन लागतं.
सिनेमाचं कसं असतं, की सिनेमा कॅमेरा तुमच्या अगदी डोळ्यापर्यंत येतो. अगदी डोळ्याच्या इतक्या क्लोज पर्यंत कॅमेरा येतो. त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्शनची गरज नसते. तिथे उलट बऱ्याच वेळेला अंडर प्ले करावा लागतो. तुम्ही इमोट करायला लागतं. तुम्ही फील करायला लागतं. सिनेमाचं एक वेगळं माध्यम आहे. टेलिव्हिजनचा पडदा खूप छोटा आहे. टेलिव्हिजनचा पडदा अगदी छोटा आणि टेलिव्हिजनचं ऑडियन्स कसं आहे, की ते ना घरी काम करत असतात. बायका स्वयंपाक करत असतात. पुरुष काही फोनवर बोलत असतात, मुलं अभ्यास करत असतात आणि ते करत असताना टीव्ही बघतात. हं. ते त्यांना काम करत असताना तुमचा कार्यक्रम बघत असतात. त्यामुळे तो ऑडियन्स 100% तो कॉन्सन्ट्रेट करून बघत नाही जोपर्यंत 100% ॲक्टर परफॉर्म करत नाही किंवा ते डायलॉग त्याला इंटरेस्ट वाटत. मग तो काय करतो, तो जेवायचं थांबतो, नंतर जेवतो. तो काम सोडतात आणि टेलिव्हिजनचं. थिएटरमध्ये काय असतं, एकदा तो आला थिएटरमध्ये, ते थिएटरचे दरवाजे लॉक केले जातात, लाईट्स ऑफ केले जातात, छान एसी लावला जातो. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करून तो सिनेमा बघितला जातो. त्यामुळे गोष्ट सांगायला थोडा वेळ जरी लागला, तरी तो डायरेक्टर ती वेळ घेऊन ती गोष्ट छानपैकी मांडू शकतो. टेलिव्हिजनला तसं नाही. त्याला प्रत्येक एपिसोडला एक हुक पॉइंट लागतो. प्रत्येक एपिसोडला एक इंटरेस्टिंग हे लागतं, की पुढे बघायची इच्छा होईल अशा काही गोष्टी करायला लागतात. त्यामुळे तिन्ही वेगळ्या माध्यमं आहेत आणि तिन्ही सुंदर माध्यम. जे नाटक बघायला आवडतं लोकांना त्याची एक वेगळी मजा असते. काही लोकं टीव्ही जे बाहेर जाऊन बघू नाही शकत, त्यांच्यासाठी टीव्ही हा ब्लेसिंग आहे. काही म्हातारी माणसं आहेत, त्यांना नाही जाता येत बाहेर किंवा तर त्यांच्यासाठी टीव्ही इतकं छान करमणुकीचं हे आहे, माध्यम आहे. आणि सिनेमा तर वेगळंच फारच लार्जर दॅन लाईफ. माझं सगळ्या तिघांवर प्रेम. येस सर. खरंच तिन्ही वेगळे माध्यमात अगदी बरोबर. सर इथे एक कमेंट आलेली आहे आणि ती कमेंट म्हणजे प्रेक्षकाची नाहीये, ती माझी सुद्धा आहे. म्हणजे मला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. तुमच्या फिटनेसचा राज सर. मला आता ना इतक्या वर्षात एक गोष्ट लक्षात आली आहे, की म्हणजे साऊथला कोणी इडली खातं किंवा डोसाच खातात, नॉर्थला काहीतरी पराठे खातात, आपण महाराष्ट्रीयन पोळी भाजी आणि वरण-भात वगैरे असं खातो. प्रत्येकाचं जेवण वेगळं-वेगळं असतं. म्हणजे जेवणावर असं काही फिटनेस डिपेंड नाहीये असं मला वाटतं. म्हणजे काही देशांमध्ये फक्त पावच खाल्ला जातो. आपल्या इथे पण नाही, नाही पाव खाल्ला तर असं. मला असं वाटतं फिटनेसचा इतक्या वर्षात माझ्या लक्षात आलेलं आहे, की स्ट्रेस स्ट्रेस ज्याला असेल, चिडचिडा स्वभाव असेल, जो माणूस आनंदी नसेल, तो आजारी पडतो. वाव. तो फिट राहत नाही. जो माणूस तुम्ही बघा घ्या, जो माणूस चिडचिडा आहे किंवा तो रागीट आहे, जो भांडकुदळ आहे, तो आजारी पडतो. आणि जो आनंदी असतो, मस्तकलंदर असतो, आईने जे काही वाढलं आहे, बायकोने जे काही वाढलं आहे, बहिणीने जे काही वाढलंय किंवा त्यांनी स्वतः जे काही करून घेतलं नाही का, तो आनंदात बसून जे काही भाजी, भाकरी आनंदाने खातो. तो मग गरीब असेल तरी तो फिट असतो आणि मग किती जरी श्रीमंत असेल आणि त्याच्याकडे सगळ्यात चांगल्यातलं चांगलं जेवण असेल, तरी तो मॅक्सिमम आजारी. कारण स्ट्रेस इज वन मेजर प्रॉब्लेम आत्ता. कारण आत्ता आपल्याकडे खूप स्ट्रेस आहे. तो लक्षात येत नाही. तो सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो. कारण तुम्ही मोबाईल सुद्धा कॅन बी व्हेरी स्ट्रेसफुल. एडिक्टिव्ह आहे. लोकं Insta, Facebook आणि जे काही त्याचे गेम्स म्हणा, हे म्हणा, याच्यामध्ये लोकं गुरफटतात आणि सबकॉन्शियसली स्ट्रेसफुल होतात. मस्त बाहेर जायचं, छान पाऊस पडतोय, पावसात जर बसलं, भिजलं किंवा पाऊस बघत जरी बसला, तरी सुद्धा छान स्ट्रेस कमी होतो, टेन्शन कमी होतात आणि टेन्शन फ्री राहायचं, मस्त राहायचं, आनंदी राहायचं, छान राहायचं. कोविडमध्ये तर लोकांना लक्षात आलं, की 2 वर्ष लोकं घरात बसली होती. किती हाल झाले आणि एक लक्षात आलंय, की आपल्यापेक्षा बाजूच्यांचे जास्ती हाल झाले. आपल्यापेक्षा दुसऱ्या देशातल्या लोकांचे जास्ती हाल झाले. खूप खूप हाल झाले लोकांचे आणि आता सगळ्यांनी ते फेस केलं. सो आय थिंक टेक लाईफ व्हेरी ईझी, टेक लाईफ जॉयफुली. त्रास देऊ नका आणि त्रास करून घेऊ नका. आणि वाव. फक्त माझे सिनेमे बघत राहा. बाकीच्या माझ्या मित्रांचे जे सिनेमे चॅनलवर खूप छान-छान आहे. टेन्शन आलं, फक्त मराठी लावा, बघा. आमची सीरियल चालू आहे.
ती बघा स्टारवर, ती सगळे. त्यामुळे हे सगळे सगळे जे चॅनल्स आहेत किंवा हे सगळं तुमच्यासाठी आहे. करमणूक तुमच्यासाठी आहेत. हे इतका खटाटोप आयुष्याचा आम्ही जे करतो, इतकं इतकं जे करतो, कधी कधी शरीर साथ देत नाही, कधी मन साथ देत नाही, कधी खूप त्रास होतो, पण तरी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, तुम्हाला हसवायचं असतं, तुम्हाला रडवायचं सुद्धा असतं. रडणं सुद्धा खूप छान आहे असं मला वाटतं. मन मोकळं होतं. मी वा. ग्रामीण सिनेमे केले, तर मला एका प्रोड्युसरने सांगितलं होतं, म्हटलं हे रडके सिनेमे मला नाही करायचे. तो म्हणाले, अरे तुला माहिती नाही, बायकांना इतकी दुःख असतात आणि जेव्हा ते सिनेमे बघतात, अलकाताईंचा जो माहेरची साडी वगैरे बघून किंवा आमचे जे सक्का भाऊ पक्का वैरी आहे, सून लाडकी सासरची आहे, किंवा आज एक तो चित्रपट लागला होता, तो ते चित्रपट बघून लोक ढसाढसा रडतात आणि मोकळी होतात. मोकळी. हम्म. मोकळं होतात. तर त्यामुळे दॅट्स अ व्हेरी गुड थेरपी. वाव सर, किती छान थॉट्स तुम्ही तुमचे शेअर करत आहात. सर इथे अजून एक कमेंट आलेली आहे, ती म्हणजे तुमची लव्ह स्टोरी. तर लव्ह स्टोरी तुमची फार भन्नाट आहे असं मी ऐकलेली आहे, अशी छान स्टोरी. तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत शेअर करा, प्रेक्षकांसोबत शेअर करा. माझी लव्ह स्टोरी, येस सर. माझी माझ्या लव्ह स्टोरीला ती पण बरोबर पाहिजे, दीपा. दीपा हो. आली तर ती आणि बऱ्याच वेळेला ती लव्ह स्टोरी खूप वेळा सांगून झाली आहे मी. आपल्या युट्यूबवर पण आहे, सगळीकडे आहे. येस सर, अं, थोडक्यात आजही तुम्ही सांगा. काय नाही, शाळेत असताना भेट झाली तिची. शाळा नुकतीच सुटली, आईने नवस बोलला होता, आणि तो नवस फेडायला जळगाव मार्गे आम्ही शेगावला चाललो होतो. तर जळगावच्या एका लग्नामध्ये मला दीपा दिसली. मी 10वीतनं 11वीत गेलो होतो, ती 10वीत होती. आणि मी आईला म्हटलं, या लग्न करायचं. ताई ओ. म्हणाल्या, ती वंदनाची बहीण आहे. मग तिने वंदनाला विचारलं, आणि मग तेव्हाच असं त्यांच्या सगळ्या फॅमिलीनी एक्सेप्ट केलं. आमच्या फॅमिलीनी तर आईने एक्सेप्ट केलंच होतं. वडिलांचं तसं काही प्रॉब्लेम नव्हताच. बहिणीची मैत्रीणच होती आणि ते सगळं सगळं गुडी गुडी छान. आम्हाला शाळेतनं कॉलेजमध्ये गेलो तेव्हा आमचं लग्नच ठरलं होतं. त्यामुळे आम्ही त्यावेळेला पत्र लिहायचो. आता या पिढीला कदाचित पत्र लिहिणं माहितीच नसेल. त्यामुळे आम्ही पत्र लिहायचो. म्हणजे आज पत्र लिहिलं की ते 10 दिवसांनी तिच्यापर्यंत पोहोचायचं. मग त्याच्यावरती विचार करून अशी असंख्य पत्र लिहिली. वाव. तो एसटीडी करायला लागायचा. मग आम्ही एसटीडी बुक करायचो आणि मग तो ट्रंक कॉल हा प्रकार माहिती नाही. आता तर काय झालंय, पूर्वी फोन पण करायचा असेल तर बाजूच्यांकडे किंवा अख्ख्या बिल्डिंग मध्ये किंवा त्या याच्यामध्ये एखाद्याकडे फोन असायचा. मग फोन दुसऱ्याकडे यायचं. मग ते सांगायला यायचे की तुमचा फोन आला होता, ते परत करणार आहे, तुम्ही या. मग त्यांच्या घरी जाऊन बसायचं आणि मग असं ती गंमत होती. आता तर काय व्हिडिओ कॉलच करतात, तो अमेरिकेत असेल तरी किंवा काय, त्याचा काय चेहराच दिसतो. त्यामुळे ती गंमत आता सध्या वेगळी गंमत असेल याच्यात, पण आमच्या त्यावेळेलाची वेगळी गंमत होती. 6-6 महिने भेट व्हायची नाही, त्यामुळे इंटरॅक्शन व्हायचं नाही. एकमेकांना आपण आता तर कसं, आता इतकं एकमेक कम्युनिकेट करतात, आणि त्यावेळेला फार कम्युनिकेट करता यायचं. पण एक मनामध्ये की आपण आपलं ठरलं आहे की याच माणसाशी लग्न करायचं असं ते, आणि ते छानपैकी झालं. सर जसं पत्र तुम्ही म्हणाल, तर असं एखादं पत्र आहे का अजून सुद्धा तुमच्या सोबत? अहो हो, खूप पत्र आहेत आणि माझ्या लेकीने सांभाळून ठेवलेली पत्र. ओ म्हणजे वाव. बरं, आता काय करायचं, आणि मग आम्ही दोघेही म्हणायचो की अरे खूप पत्राचा ढीग आहे, आपण आता हे सगळं क्लिअर करायचं. लेख किती जपून ठेवायची, तिनेच काही जपून ठेवलेले. काही क्रिएटिव्ह पत्र आहेत, काही स्पेलिंग मिस्टेक्स वाले पत्र आहेत. ते वाचताना गंमत, अरे याचं वाव. स्पेलिंग माहिती नव्हतं तेव्हा. असे खूपशे शब्द आहेत. एकदा बसलं पत्र वाचायला अरे वा. की छान वाटतं ते. सर मला रेल्वेची तिकीट. हा. तर मला तुम्हाला हे विचारायचं वाटतंय की असा कोणता रोल राहून गेलाय का तुमचा करायचा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा रोल माझा बाकी आहे, हा मी मला असं मिळायला पाहिजे, असं करायला संधी अहो, मिळाली पाहिजे. काय होतं, हे जे ग्रेट ऍक्टर्स आहेत, आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आहेत, हिंदी इंडस्ट्री, तेलुगू, तमिळ,
मध्ये खूप ऍक्टर्स आहेत जे काही रोल्स करतात. कमला हसन सारखे आहेत किंवा हॉलिवूडमध्ये डस्टिन हॉफमन होता माझ्या वेळेला, तो टुट्सी किंवा अशा प्रकारचे जे क्रेमर वर्सेस क्रेमर किंवा हे मला असे जे फिल्म्स आहेत ते फार ग्रेट ऍक्टर्स झाले आणि प्रत्येक वेळेला त्यांचं काम बघताना असं वाटायचं की अरे आपला हा राहून आता आपल्याला हा राहून गेला किंवा अशा पद्धतीचा करायचा. तर हे खूप रोल्स आहेत. मला असं वाटतं की हे ऍक्टर्स आयुष्य आहे ना खूप भाग्यवान असतात ऍक्टर्स, कारण त्यांना एका आयुष्यामध्ये खूप आयुष्य जगायला मिळतं. म्हणजे काही डॉक्टर आहेत ते आयुष्यभर डॉक्टर राहतात, इन्स्पेक्टर आहेत ते आयुष्यभर इन्स्पेक्टर राहतात, पण ऍक्टर काही काळ तो डॉक्टर होऊ शकतो, काही काळ इन्स्पेक्टर होऊ शकतो, काही गरीब होऊ शकतो. मी एक सिनेमा केला होता सूर्योदय नावाचा, तर चिंचवड तिथे पिंपरी चिंचवडला एका झोपडपट्टीत आम्ही शूट करायचो. तर मी जवळजवळ 15-20 दिवस त्या फुटपाथवरच होतो. तो शेवटी दारू पिऊन तिथेच पडलेला असतो. तर बरेचसे सीन त्या झोपडीत असायचे. तिकडनं मी बडोद्याच्या पॅलेसमध्ये जाऊन त्या गायकवाडांच्या पॅलेसमध्ये त्या प्रिन्सचा स्वप्न जोशीची एक सिरियल होती त्याच्यासाठी गेलो. म्हणजे कॉन्ट्रास्ट किती होता, एकदा झोपडपट्टीत खाली झोपलेला फुटपाथवर आणि एकदम पॅलेसमध्ये त्या राजमहालामध्ये तो राजकुमाराचा रोल करायचा. तर हे फक्त ऍक्टरच्याच आयुष्यात होऊ शकतं. ऍक्टरच ते भाग्यवान असतात. आता गेली 2.5-3 वर्षापासून मी अनिरुद्ध देशमुख नावाचं कॅरेक्टर करतोय आणि आयुष्यामध्ये जेवढ्या शिव्या खाल्ल्या नव्हत्या तेवढ्या शिव्या मी खातो. इतकं छान वाटतं ना तुम्हाला काय सांगू. म्हणजे पूर्वी असं वाटत कोणी शिवी दिली की आपल्याला राग यायचा. आता मला शिवी दिली की किती छान वाटतं. अरे म्हणतात की तुम्हाला मुस्कटात मार. म्हटलं किती छान ग मावशी, किती छान. असं झालंय बघ. काय सांगू तुला. सर त्याच्या म्हणजे आधी त्याच्या शशांक सोळंकीची एक सिरियल केली होती. रिटायर्ड कर्नल अजय सावंतराव. तो रिटायर्ड कर्नल असतो जो लेकीचं कन्यादान करणार नाही असं म्हणतो. का तर लेक ही काही कोणाची प्रॉपर्टी किंवा वस्तू नाहीये तिला दान करायला. मी माझ्या लेकीचं कन्यादान करणार नाही, तिचं लग्न तो थांबवतो. इतकं सुंदर कॅरेक्टर आहे ते की कर्नल अजय सावंत आणि हा मराठा बटालियन मधला अमर भोसले. किती गोड कॅरेक्टर आणि ते आयुष्यात जगायला मिळाले मला. मला खूप छान वाटतं. सर इथे मला विचारायला आवडेल की तुमची आवडती कोणती हिरोईन आत्ताची किंवा पहिल्याची जिच्यासोबत तुम्हाला काम करायला आवडेल? असे काहीच प्रश्न विचारू नको तू, ज्याच्याने होईल पुढे. मला सगळ्या हिरो आवडतात. सगळ्यांबरोबर माझी छान कामं झालेली आहेत आणि सर त्या सगळ्या सुंदर आहेत. त्या सुंदर नाचतात, गातात, त्या दिसतातही छान आणि खूप छान काम करतात. मला सगळ्या हिरोईन्स आवडतात. सर एखादी अँड जुनी दे आर हिरोईन. जुनी हिरोईन स्मिता पाटील बरोबर राहून गेली. म्हणजे मी शाळेत असताना मला स्मिता पाटील बरोबर काम करायचं. मला त्या काळातल्या ज्या हिरोईन्स होत्या म्हणजे नूतन मला खूप अतिशय आवडायची, नर्गिस मला खूप आवडायची. मला मधुबाला तर तिच्याकडे तर मॅजिकच होतं. म्हणजे ती इतकी स्क्रीनवर इतकी मॅजिकल होती. त्या काळामध्ये काही ग्रेसफुल आता वैदाजी ग्रेसफुल होत्या आणि खूप होत्या अशा. आणि आजकालच्या हिरोईन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या खूप सुंदर ब्युटिफुल आहेत आणि त्या ग्रेसफुल आहेत. सर तुमचं आवडतं फूड कोणतं म्हणजे खाण्याचा पदार्थ? हा. मला पालेभाज्या खूप आवडतात. मला सात्विक जेवण आता हल्ली खूप आवडतं. आवडतं म्हणजे मी खातो. मला आवडीने खातो. जेवण प्रेमाने ज्यानी कोणी मला प्रेमाने स्वयंपाक करून वाढला, कोणी असो मग, कुठल्या गावाखेड्यात असो, कुठल्या पॅलेसमध्ये असो किंवा कोणी प्रेमाने मला 2 घास खाऊ घातले की मला छान आवडतं. मला भारतीय पद्धतीचे जेवण आवडतं आणि आपल्या भारतामध्ये इतकी व्हरायटी आहे की ती व्हरायटी जगामध्ये कुठेच नाही. आणि आता तुम्ही लंडनला जा तर इंडियन रेस्टॉरंट मॅक्सिमम चालतात. अमेरिकेत जा इंडियन रेस्टॉरंट चालतात आणि आपल्याकडे छान आहे सगळं. मला आवडतं आपल्या पद्धतीचं जेवण, भाजी, भाकरी सगळं. आणि सर तुम्हाला फिरायला कुठे जायला आवडतं?
मला फिरायला खूप आवडतं. मला म्हणजे पाणी आवडतं त्यामुळे समुद्र आवडतो. मला डोंगर आवडतात. मला अ, म्हणजे गावच्या जिकडनं ठिकाणी, छान शहराच्या ठिकाणी? गावाकडे तर मला आवडतंच आहे. मला शेतात जर घेऊन गेले आणि नांगरायला लावलं तर मी असंख्य वाह! सिनेमे याच्यासाठी की शेतात जाऊन काम करायला मिळेल. अशा पद्धतीने मी केले कारण शहरात राहिलेलो आहे. शहरात सगळं झालं आणि मुंबईसारख्या ठिकाणी मी राहतो जिथे कंटिन्युअस ट्रॅफिक, पोल्युशन, गर्दी. तुम्ही ट्रेनने जा तर तुम्हाला चढायची गरज नाही. उभं राहिलं तरी लोकं आत घेऊन जातात. तिथे थांबलं तर लोकं बाहेर पाठवून देतात. म्हणजे इतकी गर्दी, गर्दी, गर्दी. मोकळी जागा मिळत असेल तिथे जायला आवडतं. शांतता आवडते. अ, आणि आपल्याकडे खूप आहे. म्हणजे माझा एक मित्र होता, कनेडियन मित्र होता, जॉन फिलिप नावाचा. तो भारतात यायचा आणि मला तो भारतामध्ये भारतातल्या छान-छान गोष्टी अ, जागा तो मला सांगायचा आणि त्याची माहिती द्यायचा. मला इतकं वाईट वाटायचं, की मी भारतीय आहे, तू कॅनेडियन आहेस. तू मला काय सांगतो माझ्या देशाबद्दल? म्हणून मला ना माझ्या देशाबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागते, की तू नको मला सांगू. माझा देश महान आहे, पण मला पण माहिती असायला. त्यामुळे मी खूप फिरलो. त्याच्याबरोबर मी जवळ-जवळ अर्धा भारत त्याच्याबरोबर फिरलो आणि छान मला फिरायला आवडतं. सर इथे कमेंट आलेली आहे. तर हां. तुम्ही तुमच्या स्ट्रगलबद्दल काय सांगाल असं प्रसादने विचारलंय? प्रसाद स्ट्रगल म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जर घेतला तर तो स्ट्रगल आहे. माझे एक डायरेक्टर होते बी.आर. इशारा, बाबूराव इशारा, त्याला बाबूदा आम्ही म्हणायचो. तर बाबूदा म्हणायचे, की डेस्टिनी जी आहे ना, तर प्रत्येकाची डेस्टिनी वेगळी असते. पण मी जर एका ठिकाणी समजा फुटपाथवर झोपलो आणि मी जर शांतपणे झोपलो, तर डेस्टिनी बिकम्स व्हेरी हेल्पलेस. तुम्ही जेव्हा क्रिप करता, तुम्ही जेव्हा स्वतःला दोष देता, की माझं असं नाही, त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे गाड्या आहेत, त्याच्याकडे पैसा आहे. तर कंपेअर करत गेला तर तुम्ही आयुष्यभर दुःखी राहाल. पण तुमच्याकडे जे आहे, त्यात तुम्ही समाधान मानत असाल आणि तुम्ही एक्सेप्ट करत असाल, तर आय थिंक डेस्टिनी हेल्प्स यू. तर आय थिंक सर किती छान विचार तुम्ही शेअर करत आहात. खूप छान वाटतंय. सर इथे अजून एक कमेंट आलेली आहे की नेक्स्ट प्रोजेक्ट तुमचा कोणता आहे असं सचिन घागने विचारलेलं आहे. एकतर आई कुठे काय करते इतक्या छान वळणावर आलेली आहे. अरुंधती घर सोडून म्हणजे डिव्होर्स घेऊन ती स्वतःचं आयुष्य जगायला तिने सुरुवात केली. आता अ, एक स्त्री ज्यावेळेला 25 वर्ष संसार करून तिचा नवरा तिला चीट करतो आणि त्याच्यानंतर ती एक डिसिजन घेते, की मला घर सोडायचं, नवरा सोडायचा आहे आणि ती शिकलेली नाही. ती आयुष्यभर संसार केला तिने, घरातच ती राहिली. त्याच्यानंतरचा तिचा जो स्ट्रगल आहे ना, तो लोकांना बघायला आवडेल. त्यामुळे ही सीरियल आता अशा वळणावर आहे, की ती अजून बराच काळ ती राहील. त्याच्यानंतर मला ऑफर्स येत असतात. पण मला असं वाटतं, की वन स्टेप एट अ टाईम. एका वेळेला एक हम्म. स्टेप घेतली तर तुम्ही डोंगर चढू शकता. तुम्ही अगदीच हे करायला गेलं तर पडायची शक्यता असते. सो वन स्टेप एट अ टाईम असं माझं हे आहे टार्गेट. सो खूप प्रोजेक्ट्स येत आहेत माझ्याकडे, पण आय एम नॉट मला त्यांना वेळ नाही देता येणार. ओके. सर तर इथे स्ट्रगल करत आहेत जे प्रेक्षक आहेत आपले, तर त्यासाठी तुम्ही तुमचे काय विचार सांगाल, काय शेअर कराल, त्यांना एक टिप्स काय स्ट्रगल द्याल? स्ट्रगल हा शब्द काढून टाका. खरं सांगू का? की काही माणसं जी खूप काम करतात, पण त्यांना तो काम वाटत नाही. कारण ते खूप आनंदाने, प्रेमाने करत असतात. जर तुम्हाला ॲक्टर व्हायचं असेल, हम्म. तुम्हाला काही करायचं असेल, तर तुम्ही ना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचं मनन चिंतन करणं गरजेचं आहे. आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, की आपल्यामध्ये काय आहे? काय कमी आहे, तर ते सगळं भरून काढायचं आणि त्याच्यावर तुम्ही स्वतःवर काम करणं गरजेचं. पहिलं तर स्वतःवर काम करणं फारच गरजेचं आहे.
म्हणजे मला माझं तसं म्हणायला गेलं ना, तर बघायला गेलं तर माझं स्ट्रगल चालूच आहे. मी मी अजूनही जे सीरियलसाठी, डेली सोपसाठी जे लागतं ते 100% माझ्याकडे नाहीये. मी रोज प्रयत्न करत असतो. रोज या नवीन मुलांकडनं पण शिकत असतो. आमच्याकडे आता जी नवीन मुलं आली आहेत, ती नवीन एनर्जीनी, नवीन टॅलेंटनी आलेली आहेत. त्यांच्याकडनं मी शिकतो. म्हणजे मी आता खरं सांगू का, मी जेव्हा सिनेमे करत होतो, त्यावेळेला डबिंग आम्ही त्या लूपवर करायचो आणि ते डबिंगना मॅच करायचो. लिप टू लिप लिप सिंक मॅच करायचो आणि ते करायला खूप स्ट्रगल लागायचं, पण मी करायचो. मी त्याच्यावर मास्टरी मिळवली. मग एक दिवस मी असं बसलो होतो आणि एक नवीन मुलगा अगदी तो फारच नवीन होता आणि पहिल्यांदाच तो काम करत होता. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने डबिंग करायला सुरुवात केली. तो काय करायचा, तो साऊंड ऐकायचा. हा, त्या रेकॉर्डिस्टला म्हणायचं थांब. मग तो साऊंड ऐकून लिप मॅच नाही करायचा, पण त्याच इंटेन्सिटीनी तो ते बोलायचा आणि तो रेकॉर्डिस्ट जो होता तो ते मॅच करत होता. म्हणजे त्याचं अर्ध कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते त्याला गरजच नाही ते मॅच करणं. आमचं काय व्हायचं, लिप मॅच करण्याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये कुठेतरी इमोशन लूज व्हायचे, कुठेतरी आमचे शब्दच इफेक्टिव्ह यायचे नाही. पण आता त्यांनी ते बाजूला ठेवलं की मॅच रेकॉर्डिस्ट करेल, मी माझं फक्त ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करायचं तसं कर. तर हे मला नंतर लक्षात आलं की अरे टेक्नॉलॉजी वाढली, तू अजून जुन्या पद्धतीने काम करतोय. तसं न करता या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन तुला काय करता येईल असं ते. आणि सतत काही ना काहीतरी नवीन चालू असतं, नवीन येत असतं. जसे मोबाईलचे नवीन व्हर्जन येत असतात, तसंच मला असं वाटतं ऍक्टिंग मध्ये किंवा याच्यामध्ये नवीन नवीन पद्धती येत आहेत. आय थिंक यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट अँड प्रेझेंट आणि शिकायची वृत्ती असायला हवी. एक्झॅक्टली. म्हणजे तुमचं म्हणणं हेच आहे ना सर, की एनहान्स झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ॲज अ पर्सन. चालूच लागतं. तुम्ही स्वतःला एनहान्स करत राहणार आणि बी हॅपी, बी फिट आणि मेहनत करायची तयारी पाहिजे. येस सर. सर इथे तुम्ही सुट्टीच्या दिवशी काय तुमचे प्लॅन्स असतात सर? अशी सुट्टी कधी कमेंट असते? आलेली आहे. केव्हा सुट्टी असते? हे सॅटर्डे संडे हे युरोपियन थॉट आहे. हा, सॅटर्डे संडे 5 डेज अ वीक, 6 डेज अ वीक वगैरे आणि संडेला जे ऑफिसला जाणारे लोक आहेत. तर मला असं वाटतं की सुट्टी असूच नाही. कसली सुट्टी? सुट्टी नाही. तुम्ही जेवायला सुट्टी घेता का? रोज जेवता. बाकी रोज करताना ज्या ज्या गोष्टी तुम्ही रोज करता, जसं रोज तुम्ही दात घासता किंवा ज्या बेसिक रोजच्या, तसंच आहे कामाचं पण आहे की यू हॅव टू कीप ऑन वर्किंग. आमचं कसं होतं की आता आम्हाला 30ही दिवस शूट कोणीच करत नाही. मध्ये मध्ये जे शूटिंगचे जे गॅप्स असतात त्याला मी सुट्टी मानतच नाही. त्यावेळेला दुसरी काही कामं असतात, तुमची पर्सनल कामं असतात किंवा ते पण काम म्हणूनच आपण ती करायची असतात, जी आपण पेंडिंग ठेवलेली असतात. म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं. आय थिंक ती सुट्टी म्हणून नाही, तर दॅट इज युअर जॉब. यू हॅव टू डू इट रिलिजियसली. वाव सर. सर इथे अजून एक कमेंट आलेली आहे. ओके. तर इथे ह्याने विचारलेले आहे की अशी तुमची कोणती पहिली सिरियल आहे ज्याची आठवण तुम्ही शेअर कराल? पहिली सिरियल तुमची कोणती आणि त्यातील काही आठवण? पहिली सिरियल माझी तर टूटते रिश्ते नावाची, दूरदर्शनवर मी ज्या वेळेला नवीन नवीनच आलो होतो आणि त्यांनी माझी ऑडिशन घेतली होती आणि मला अप्रूव्ड आर्टिस्ट म्हणून त्यांनी मला घेतलं होतं आणि पहिले मला टेलिव्हिजनवर काम दिलं होतं. टूटते रिश्ते नावाची सिरियल आणि मला काहीच माहिती नव्हतं. मला ऍक्टिंगचंही काही माहिती नव्हतं. पण त्या सिरियलमध्ये मी काम केलं होतं आणि मला खूप छान वाटलं. आणि त्या दूरदर्शनवर ते टीव्हीवर आलं होतं आणि माझ्या फॅमिलीनी बघितलं होतं सगळ्यांनी, आईनी, वडिलांनी, सगळ्यांनी. तर ती मेमरी माझ्यासाठी खूप छान. त्याच्यानंतर मी असंख्य आता जवळजवळ 3,500 एपिसोड्स केलेत. खूप लोकांनी माझं खूप काम बघितलंय. खूप लोकांनी सिनेमे बघितले, सीरियल्स बघितल्या. बऱ्याचशा लोकांना, "अरे हा तोच आहे का कॅम्पस मधला?" "नाही, नाही, हा तो वेगळा होता. रवी भटनागर." किंवा तो परिवर्तन मधला निर्मल देव हाच. "नाही, नाही, हा वाव. नाही. हा निर्मल."
असं ते होतं की काही भूमिका लोकांनी बघितल्यात पण ते मला नाही. तर असे असंख्य आहे, पण ते सुरुवातीचं काम छान असतं ते, आणि घरचे बघतात तेव्हा खूप छान. सर तुम्ही तुमच्या फॅन्सला शेवटी असं काय सांगायला तुम्हाला आवडेल? मी एक तर तुम्ही खूप प्रेम करता, खूप भरभरून मला आशीर्वाद देता आणि म्हणून मी इथे आहे. मी स्वतः काही फार मोठा नाहीये. तुमच्यामुळे मी मोठा आहे. तुमच्यामुळे मला तुम्ही मोठं केलेलं आहे आणि छान वाटतं तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, एवढं प्रोत्साहन देता आणि मला काम करायचं एक जी एनर्जी मिळते, ती तुमच्यामुळे मिळते. हे तुमचे जे कमेंट्स येतायत किंवा तुमचे लोकं ज्या पद्धतीने मला विश करतात. आई गेल्यानंतर मी वाढदिवस साजरा करायचा नाही असंच ठरवलं होतं आणि मला नाही आवडत माझा वाढदिवस साजरा करायला. पण मला तुमच्याबरोबर किंवा तुमच्या सानिध्यामध्ये किंवा तुमच्यासाठी जे काही करता येईल ते करावंसं वाटतं. कारण तुम्ही तसंच प्रेम करता आणि मला छान वाटतं. असंच प्रेम, माया करत राहा. कारण मी खरंच म्हणतो, की तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात. तुम्ही माणसांना एका अशा ठिकाणी पोहोचवू शकता आणि त्याच माणसाने जर माज दाखवला, तर त्याला तुम्ही खाली आणून पाडू शकता. जे आपण बघितलं सातत्याने. मी इतक्या वर्षामध्ये खूप ॲक्टर्स बघितलेत, जे फार वरती गेलेत आणि नंतर कुठेच नाही आहेत ते. त्यामुळे मला असं वाटतं, की हे तुमचं प्रेम असंच राहू द्या. मी पण प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करेन. फक्त मराठीचा खूप खूप आभारी आहे. आज त्यांनी एक मोठं स्वप्न माझं पूर्ण केलं, की आज दिवसभरामध्ये माझेच सिनेमे लावले. हे अशा खूप कमी ॲक्टर्सच्या भाग्यामध्ये असं येतं, की चॅनलवर अख्खा दिवस त्याचेच सिनेमे असतील, असं भाग्य फार कमी ॲक्टर्सच्या नशिबामध्ये येतं आणि माझ्या नशिबात आज ते आलंय. तेव्हा फक्त मराठीचं मी ऋणी आहे. मी हे कधीच आयुष्यात विसरणार नाही. थँक यू सो मच. ओके. थँक यू सो मच सर तुम्ही इथे जॉईन झालात आणि वेळात वेळ काढलात. थँक यू सो मच. आणि सगळ्या प्रेक्षकांनी तुम्हाला खूप सारे गुड विशेस दिलेले आहेत. शेवटी तुम्ही एकदा त्यांना तुमचं रिॲक्शन जर सांगा. थँक यू सो मच. फक्त मराठीने माझ्यासाठी एक केक पाठवलाय. तर मला असं वाटतं मला तुमच्याबरोबर तो कापायला आवडेल आणि येस सर. तो एक सिंपल तुमचं तोंड गोड केल्याचं समाधान मला मिळेल. येस सर. आमचं मी गोड नाही, पण केक कापणं ही जी एक सिम्बॉल आहे. तर येस ते सर. आपण अख्खा महाराष्ट्र इथे पाहत आहे. हा केक आपण कापू आणि मग मी तुमची रजा घेतो. मला शूटला येस सर. जायचंय. नक्कीच सर. बघा इतका सुंदर फक्त मराठीचा केक. वाह! सर तुम्हाला आवडला का केक? खूप सुंदर आहे आणि इतकं छान आहे त्याचं. फक्त मराठी. वाह! Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Milind sir. Happy birthday to you from Fakta Marathi. Woo! तुम्हाला रिप्रेझेंट करतात हे, त्यामुळे तुमच्यासाठी केक. Yes, sir. थँक यू. थँक्यू सो मच सर. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि आज प्रेक्षकही खूप खुश आहेत. थँक्यू सो मच. मला त्यांच्या फारशा प्रश्नांना उत्तरं देता नाही आली, पण नंतर मग मी कमेंट वाचून मी त्यांना उत्तरं दिली. येस थँक यू. सर. आणि पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी बर्थडे. थँक यू सो मच. सर एकदा तुम्ही सर्व प्रेक्षकांना बाय म्हणा. हा, बाय बाय. फक्त मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मिलिंद गवळी यांच्या खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद. पाहत राहा फक्त मराठी. थँक्यू. थँक्यू सो मच प्रेक्षक हो, तुम्ही आमच्यासोबत इथे लाईव्ह होतात. थँक्यू सो मच. नक्की फॉलो करा फक्त मराठीला आणि
पाहत राहा फक्त मराठी.